महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। भोर महाड रस्त्याच्या कामाबाबत हिरडस मावळातील ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली। महाड पंढरपूर 965 DD या रस्त्याचे काम सध्या सुरू असून रस्ता रुंदीकरणाचे धोकादायक परिस्थितीत सुरू असलेले काम तात्काळ बंद करण्याबाबत भोरचे उपविभागीय अधिकारी यांना हिरडस मावळातील ग्रामस्थांनी दिनांक 4 रोजी निवेदन दिले होते, परंतु शासकीय अधिकारी तसेच ठेकेदार यांनी दखल घेत नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्याचे काम बंद करण्याच्या उद्देशाने हिरडस मावळ भागातील शेतकऱ्यांनी हिरडोशी येथे शुक्रवार दिनांक 7 रोजी बैठकीचे नियोजन केले, परंतु सदर बैठकीला अधिकारी अथवा ठेकेदार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने शेतकरी आक्रमक होत काम बंद पाडण्याचा बैठकीत निर्णय घेऊन हिरडोशी बीट अंमलदार यांना काम बंद करण्याबाबत दूरध्वनीद्वारे कळविले। त्यानंतर काही वेळानंतर ठेकेदारांचे प्रतिनिधी बैठकी ठिकाणी पोहोचले। शेतकरी यांनी प्रतिनिधींच्या समोर रस्ता रुंदीकरणात तुटलेल्या पाण्याच्या सर्व पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून द्याव्यात, जागोजागी मोऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यांठिकाणी सूचनादर्शक फलक लावावेत, तसेच तातडीने त्या खोदलेल्या मोऱ्यांची कामे मार्गी लावावीत, रस्त्यावरील धुरळ्यामुळे प्रवासी, शाळेतील विद्यार्थी तसेच रस्त्या शेजारील घरमालकांना होणारा त्रास योग्य त्या उपाययोजना करून थांबावा, रस्त्याच्या संपादन केलेल्या जागेव्यतिरिक्त वैयक्तिक शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी, गावात व शेतीसाठी जाणारा रस्ता सुस्थितीत करून द्यावा, धुळीमुळे झालेल्या फळझाडांची नुकसान भरपाई द्यावी, रस्त्यावरील कामानिमित्त असलेल्या डंपर चालकांना वाहने शिस्तीत चालवण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच वाहतुकीस असलेला पर्यायी रस्ता सुस्थितीत करण्यात यावा, अशा मागण्यांची पूर्तता तातडीने करण्यात येण्याचा आग्रह जमलेल्या शेतकऱ्यांनी धरला। यावर या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी अमित कुडळे, पवन ग्रेवाल, संदीप कुमार यांनी दिले। मात्र 10 दिवसात या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा जमलेल्या शेतकऱ्यांनी दिला। यावेळी धोंडीबा मालुसरे, बबन मालुसरे, लक्ष्मण दिघे, अजित पारठे, मारुती कोंढाळकर, किसन कंक, देवा मसूरकर, प्रकाश पारठे, ज्ञानोबा धामुणसे, बाळू धामुणसे, बबन राजिवडे, बबन धामुणसे, किसन धामुणसे, भाऊ वेणुपुरे, लक्ष्मण धामुणसे, संजय मालुसरे, महेंद्र सकपाळ, संदीप धामुणसे, मारुती धामुणसे, दीपक धामुणसे, अरुण मालुसरे यांच्यासह देवघर, वेणुपुरी, कोंढरी, हिरडोशी, वारवंड, शिरगाव येथील सर्व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे।